करूया. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही सकाळपासून क्रिकेट स्पर्धेला ऐकत आहात. कोयना टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थ एक सिनियर समालोचक विनोद जाधव सरांना आणि त्याचबरोबर सातारा टेनिस बॉल आणि कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. आणि आता मॅचच्या सुरुवात होईल. एका बाजूला संघ आहे सह्याद्री सुपरस्टार आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. या मॅचच्या सुरुवात होत आहे. टॉस झालेला आहे आणि टॉसची माहिती अशी आहे की या मॅचचा टॉस सह्याद्री सुपरस्टार या टीमने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि बॅटिंगसाठी टीम शिवशक्ती रायडर्स या टीमला आमंत्रित केलेला आहे. मॅचच्या सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल प्रगती पथावरती येईल. आजच्या छोट्या समालोचना या ठिकाणी सुरुवात करतो आणि आयोजन समिती दिलगिरी व्यक्त करतो की पूर्ण दिवस देता आलेला नाहीये. त्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करून आता या मॅचकडे वळतो आणि पाहूया या मॅचची रंगत. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. या मॅचच्या सुरुवात सायकर जोडी आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला काळोशी गावचे सुशील ढपळ आणि दुसऱ्या बाजूला लुमनेकोलचे सूरज माने. पहिला बॉल पहिलाच बॉल या बॉलला दिशा दिलेली आहे. बॉलने गॅप शोधलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. फटका आहे रुबाबदार. बॉल चाललेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये हा बॉल जर आपण पाहिला ना काळोशी गावचे सुशील ढपळ पहिल्याच बॉलवरती ठोकतायत पहिला चौकार. आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. त्यानंतरची मॅच श्रेया स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध सावकर 11 होणार आहे. आपण कुठेही जाऊ नका याची नोंद घ्या. दोन्ही संघ यानंतरची मॅच आपली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार तो आलेला आहे. म्हणजे पहिल्या बॉलचं स्वागत अगदी चौकाराने केलंय काळोशी गावचे सुशील ढपळ. नावलीचा कार्तिक जांभळे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये आलेला आहे. पहिला बॉल त्यांनी मारायला टाकलेला आहे. आता बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती येईल. भेदकता आहे परंतु एका बाजूला अनुभवी खेळाडू सुशील ढपळ. ऑन साइडला बॉल हाई निघालेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल बॉल फरार. धावा मिळतील. याही बॉलच्या पाठीमागे 4. काळोशी गावचे सुशील ढपळ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. दुडगूस घालतायत. धुमाकूळ घालतायत. धिंगाणा घालतायत चौकारांचा आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. गरकन गिरकी घेतली आणि बॉलला भिरकावून दिलेला आहे. सरळ 4 धाव्यांसाठी. कॅडनिक्स प्रीमियर लीगचे पहिलं पर्व आहे. कास पठार विभाग 22 गाव विभाग आणि परळी विभागातल्या खेळाडूंमध्ये रंगलेला आहे कॅडनिक्स प्रीमियर लीगचा रणसंग्राम. या स्पर्धेला जे टायटल आहे ना कॅडनिक्स हे कंपनीचं नाव आहे. एकीव गावचे असणारी ही सर्व मंडळी असणारे बंधू त्यांच्या माध्यमातून उभी केलेली कंपनी आणि त्या कंपनीच्या नावाने प्रीमियर लीग आहे. या बॉलच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. धाव मिळणार नाहीये. बॉल डॉट आलाय. आता कार्तिक जांभळे यांनी कमबॅक चांगलं केलेलं आहे आणि अशाच खेळासाठी कार्तिक जांभळे हे ओळखले जातात. बॉल डॉट टाकलाय. सुशील दादा ढपळ यांना बांधून ठेवणारा बॉल डॉट. बॉल क्रमांक 4. पायांचा वापर केलाय आणि पॉवर प्ले तोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे काळोशी गावचे सुशील ढपळ. याही बॉलवर धावा 4 मिळतात. काय फटका खेळलाय. पदल आली त्याचा अगदी योग्य वापर केला. टायमिंग प्रॉपर केलं. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. पॉवर प्लेच्या षटकाचा घेतलाय समाचार. कार्तिक जांभळे पुन्हा तयार होतील. आता जो काय अनुभव आहे तो कृतीमध्ये आणावा लागेल. ऑलराऊंडर खेळाडू आहेत नावली गावचे. याही बॉलवरती प्रहार केलाय. निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका. दिला या बॉलवरती काळोशी गावच्या सुशील ढपळ यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आज दिवसात चांदणं मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये काळोशी गावचे सुशील ढपळ जबरदस्त बॅटिंग आक्रमक फलंदाजी केलेली आहे. कार्तिक जांभळे पुन्हा तयार.
हाई बॉल निघालाय फाईन लेगला, सीमारेषेच्या पलीकडे बॉल चांगला होता, परंतु अखेरकार बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमारेषा पार, धावा मिळतात 4. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि कार्तिक जांभळे यांनी पहिल्या ओव्हरमध्ये ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत. कार्तिक जांभळे यांचा हा बॉल जर तुम्ही पाहिला, टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला गेला, फायनल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावींसाठी. आणि षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे 22 धावा. प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत टीम शिवशक्ती रायडर्सच्या टीमने या धावा कुठलेल्या आहेत. दिलीप दादा देवरे, अमोल दादा देवरे यांच्या मालकीचा संघ आहे सह्याद्री सुपरस्टार. तो दुसऱ्या बाजूला रवी दादा पोपळे यांच्या मालकीचा संघ आहे शिवशक्ती रायडर्स. दोन्ही संघांनी ज्या प्रकारे तुषार सरांनी सांगितलं की दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. सह्याद्री सुपरस्टार आपला 12th मॅन महत्वाचा, याची आपण नोंद घ्या. चला घाई करा मैदानाच्या आतमध्ये, वेळ नका घेऊ. सह्याद्री सुपरस्टार आपल्याकडे अजून सामने बरेचसे पेंडिंग आहेत. पोपळकर वाडीचे सतीश पोपळकर गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी बॅटिंग मध्ये कोण आहे तर लुमनेकोल गावचे ऑलराऊंडर खेळाडू सूरज माने बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. सतीश पोपळकर ओव्हर नंबर 2, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. धडक फडक बेधडक लुमनेकोल गावच्या सूरज माने यांचा फटका आलाय, कडक बॉल सीमारेषा पार. षटकार ज्या वेगाने बॉल आला ना त्याच वेगाने हा बॉल पाठवलाय सूरज माने यांनी सीमारेषेच्या पलीकडे. आणि अशाच खेळासाठी सूरज माने यांची ओळख आहे. भाई अब ये भी का पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण केलेलं आहे. एका बाजूला सुशील डफळ नावाची सुनामी तर एका बाजूला सूरज माने नावाचं वादळ आलेलं आहे. यांचा झंझावात मैदानाच्या आत सुरू आहे. आज सतीश पोपळकर यांना समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॉलने घेतला, बॅटचा किनारा मिळाला, भाग्याचा सहारा. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, परंतु इथे पंचाने दात फेटाळलेली आहे. बालंबाल बचावलेले आहेत. टाइमही बिघडला होता. सुशील डफळ स्ट्राईक रेंजला जाऊन पोहोचले, परंतु हा कॉल सूरज माने यांनी स्वीकारला नव्हता, कारण ते पाठीमागच्या बाजूला बघत होते आणि तोपर्यंत सुशील डफळ हे स्ट्राईक रेंजला पोहोचले होते. जोपर्यंत फेक आली तोपर्यंत सुशील डफळ क्रीज मध्ये पुन्हा पोहोचलेले आहेत, सेफ आहेत. आणि शिवशक्ती रायडर्सने मोकळा श्वास घेतलाय. सतीश पोपळकर ज्यांच्याकडे भेदकता आहे, डावकुरे आताचे एक प्रभावशाली गोलंदाज पुन्हा तयार. हा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? हो आले, परंतु झेल सुटलेला आहे. या कॅचेस प्रकृतीने तुम्हाला पकडावे लागतील. आपण भारत विरुद्ध इंग्लंड हाही सामना पाहिला. कॅचेस किती महत्वाच्या राहिल्या आता मॅच मध्ये. म्हणजे एखादी कॅच काय करू शकते तर एखादी कॅच मॅचला कलाटणी देऊ शकते. इथे झेल सुटलेला आहे. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देतीये. आयुष्यात चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. या चुका टाळाव्या लागतील. सतीश पोपळकर यांनी संघाला संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं इथे सोनं करता आलेलं नाहीये. ऑफ ड्राईव्ह केलाय लॉंगऑफला खेळाडू. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. पण आयुष्यामध्ये काही गोष्टी अशाही असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागतं. धावसंख्या आहे 30 धावा. टीम शिवशक्ती रायडर्स प्रथम बॅटिंग करताना. कॅडनिक्स प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करतो, या ओव्हर नंतर आपण करूया. या षटकात आता शेवटचे काही बॉल बाकी आहेत. याही बॉलवरती प्रहार केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. बॉलची फेकी करतील, परंतु सुरुवात जर आपण पाहिली ना तर या डावाची शिवशक्ती रायडर्स या टीमसाठी अगदी स्वप्नवत राहिलेली आहे. म्हणजे ज्या प्रकारे शिवशक्ती रायडर्सने विचार केला असेल की आम्हाला फ्लाइंग स्टार्ट पाहिजे आणि ती स्टार्ट इथे मिळालेली आहे, परंतु याचा विचार सह्याद्री सुपरस्टार या टीमला करावा लागेल. अद्याप विकेट मिळाली नाही आणि त्या विकेटचा शोध सुरू आहे. आता षटकातला शेवटचा बॉल. सतीश पोपळकर यांनी या ओव्हरमध्ये धावा किती दिल्या तर आतापर्यंत 10 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे धावसंख्येचा वेग जर कोणी कमी केलाय ना तर ते नाव आहे सतीश पोपळकर. चांगली गोलंदाजी. ओ इथे पहा पंचांकडे अपील केलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. आता 2 पंच चर्चा करतील प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. स्ट्रॉंग अपील केली आणि इथे पहा पंचांनी दाद जी आहे ना ती
फेटाळलेली आहे, त्याच्यामुळे शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 32. प्रथम बॅटिंग करताना टीम शिवशक्ती रायडर्स या टीमने आतापर्यंत या धावा बनवलेल्या आहेत. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. कॅडनेक्स प्रीमियर लीग ही कंपनी आहे. एकीव गावची सर्व असणारी मंडळी श्री नामदेव आत्माराम कदम, श्री विलास साधू कदम, विक्रम अंकुश कदम, गणेश विष्णू कदम, शंकर नामदेव कदम, प्रेम बापूराव कदम, राकेश राम कदम आणि सागर तुकाराम कदम यांच्या माध्यमातून उभी केलेली कॅडनेक्स कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून सिव्हिल वर्क, पेंटिंग, इलेक्ट्रिकल, अकाउंटिंग, AC इन्स्टॉलेशन, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, इंटेरियर डिझाईन, कार्पेंटर, प्लंबिंग आणि त्याचबरोबर लिगल सर्व्हिसेस, फॅब्रिकेशन, हाऊसकीपिंग, कम्प्युटर, लॅपटॉप सर्व्हिसेस म्हणजे बऱ्याचशा सुविधा ही कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते आणि त्या कंपनीचं नाव आहे कॅडनेक्स आणि त्याच कंपनीच्या नावाने असणारं या क्रिकेट स्पर्धेचं शीर्षक आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती रामदेवरे, कातवडी बुद्रुक. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. रामदेवरे यांच्याकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे. सह्याद्री सुपरस्टार हा संघ जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणारा हा संघ आहे. शिवशक्ती रायडर्स तुम्ही पाहिला तर बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणारा संघ आहे आणि अनेक वेळा हे 2 संघ एकामेकांसमोर आलेले आहेत. आज निमित्त आहे कॅडनेक्स प्रीमियर लीग. लालसा दिली होती या बॉलला. लॉंगॉनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव इथे प्राप्त केले आणि स्ट्राईक सूरज माने यांच्याकडे दिलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे रामदेवरे यांनी चांगला खेळ केलाय. आज रामदेवरे यांना तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. रामदेवरे यांची ओळख बॅटिंगसाठी आहे परंतु आज गोलंदाजीची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि परिणामांची जाणीव ठेवून आज कृती करावी लागेल. हो इथे पहा रामदेवरे यांच्याकडे गती कमी आहे आणि कुठेतरी हीच गती फलंदाजांना प्रभावित करते. सूरज माने यांना बांधून ठेवणारा बॉल डॉट आहे. परिणामांची जाणीव ठेवून तुम्हाला कृती करावी लागेल. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग शिवशक्ती रायडर्सने केली आहे आता एका बाजूला धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. समोरच्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये. बॉल सीमा रेषा तोडून फोडून भेदून बॉल होईल परार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग लुमणे कोलगावचे सूरज माने करतायत. क्रीजच्या खोलीचा अगदी चांगला वापर केला. एक पाय पुढे काढला. खोदून काढलेला हा बॉल होता आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. टीमची टोटल धावसंख्या आता किती आहे? 38 धावा. 0 गडी बाद. एकही गडी गमावलेला नाहीये. रामदेवरे पुन्हा तयार. गोलंदाजी मार्क वरती. किती बॉल झाले? 3 बॉलचा खेळ झालेला आहे. कोण 5 बोललो? 5 रन आले यावरला? बघतो. पहिला वाईड दिलेला ना तो. नाही डेड होता. पहिला डेड होता. जे काय करेक्शन आपण ते करूया. मॅच सुरू ठेवा. 37 स्कोर बोर्ड याची आपण नोंद घ्या. या बॉलवरती प्रहार केलाय. आकाशाला गवसणी घालत बॉल निघाला समोरच्या बाजूला. सीमारेषेच्या पलीकडे आकाशाची उंची मोजत बॉल सीमारेषा पार. षटकार. समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉल रेड आकाशाला गवसणी घालत हाय अँड हँडसम षटकार खेळलेला आहे लुमणे कोलगावचे सूरज माने. आज या मॅच मध्ये धमाकेदार बॅटिंग केली आहे. रामदेवरे यांच्या विरुद्ध हल्ला केलेला आहे. यावेळेला पहा गुडघा टेकवला. बॉल ऑन साईडला खेचला. फलंदाज जो कसला जो प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसला. लुमणे कोलचा सूरज माने. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक खेळलेली आहे. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती. धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि गुडघा टेकवला. बॉल ऑन साईडला खेचला. बॉल सीमारेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये सूरज माने नावाचं वादळ आहे. काय बॅटिंग केली आहे. याही बॉल ऑन साईडला खेळलाय. खेळाडू 2 आहेत. वेगाने जातील. अडवण्याचा प्रयत्न. बॉलची फेकी केली जाईल. चला पुढील मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ एकच जागा बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि टीमची टोटल धावसंख्या आहे शिवशक्ती रायडर्स 50 धावा धावफलकावरती लागतायत.
श्रेया स्पोर्ट्स आणि टीम सावकर 11 आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच या दोन टीम मध्ये होणार आहे. श्रेया स्पोर्ट्स आणि सावकर 11 अशी होणारी मॅच. एकूण 23 सामने आहेत या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि आता सामना सुरू आहे 10. यानंतर 11वा सामना. आणि आपण दोन्ही संघांना विनंती करूया आपण रिपोर्टिंग करा. श्रेया स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध सावकर 11 अशी होणारी मॅच आहे. या बॉलवरती प्रहार केलाय. लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. बॅटिंग करताना फलंदाज सूरज माने यांचा शिवशक्ती रायडर साठी होता 6चा लगान. बॉल सीमारेषा पार. षटकार. चला थोडंसं आपण खेळाला स्पीडअप देऊया. दोन्ही संघ आपण घाई करा. आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. चला थोडंसं आपण खेळाला स्पीडअप देऊया. दोन्ही संघांना विनंती आपण करूया. एका बाजूला सुशील टप्पड किती वरती बॅटिंग करतायत तर ते 20 वरती आणि सूरज माने 32 वरती. ऑन साइडला वळवलेला बॉल बॅकअप साठी खेळाडू आहेत. येतील बॉल टाकतील. सिंगल धावी ते प्राप्त होते बॉलच्या पाठीमागे. वेनेकोल गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय सकपाळ गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. षटक क्रमांक 3 ते हाताळत आहेत आणि त्यांच्याकडे चांगली भेदकता आहे. तेही ऑलराऊंडर खेळाडू वेनेकोल गावचे आणि आज त्यांना आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. रिटायर्ड आउट ना सूरज माने धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट होतात परंतु 32 धावांचा झुंजार खेळ. एक चांगली स्टार्ट शिवशक्ती रायडर्स या टीमला त्यांनी मिळवून दिली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये अनेक प्रीमियर लीग जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारे वडगावचे अमर बांबरस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये काळोशी गावचे अनुभवी खेळाडू सुशील डफळ तयार होतील. गोलंदाजी मार्गवरतून विजय सकपाळ मॅन फ्रॉम वेनेखोल. लालसा दिली होती या बॉलच्या पाठीमागे. बॉल थोडासा पुढे सोडला होता. कमी गतीचा होता. बॉल डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. बॉल आलाय तो निर्धाव. अंतिम षटक आहे. या बॉलवरती प्रहार केलाय. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. लॉंग ऑफला सिंगल धाव इथे प्राप्त होईल. कॅडनेक्स प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहात. पर्व पहिला आहे आणि पर्व क्रमांक 1चं आयोजन आणि 3 विभागातील खेळाडूंना एकत्रित करणारी प्रीमियर लीग आहे. क्रिकेटच्या धाग्यामध्ये 3 विभागांना बांधणारी प्रीमियर लीग. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. कास पठार विभाग आणि त्याच्या पुढचा विभाग म्हणजे 22 गाव आणि अगदी कास पठारच्या पायथ्याशी आणि उरमोडी नदीच्या तीरावरती असणारी गावं, परळीच्या बाजूला असणारी गावं म्हणजे उरमोडी परळी विभाग. चला काही करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. शेवटचे काही बॉल. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. या स्पर्धेचं वर्णन जर आपण पाहिलं ना तर एक चांगली क्रिकेट स्पर्धा. 360 अंशाचं मैदान. सुबक आणि मन वेधून गेलेल्या ट्रॉफी, प्रगल्भाचा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, कडक शिस्तीचं पॅनल, पंचांचं विनोद जाधव सर आणि तुषार जांभळे सरांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सवर ऐकायला मिळतोय. युनिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तब्बल 3 कॅमेरे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट हाय डेफिनेशनचा एक कॅमेरा या स्पर्धेसाठी तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतोय. आणि इथे पहिला डाव संपलाय. धाव संख्या आहे 61 आणि विजयासाठी बनवायचे सह्याद्री सुपरस्टारला 62. आपण वळूया पुढे करूया आणि आवाज आहे विनोद जाधव सरांचा.
शिवशक्ती रायडर्स मित्रांनो आपण फिल्डिंग लावा. शिवशक्ती रायडर्स आपण फिल्डिंग लावा, आपण वेळ घेऊ नका. 62 ट्विन आहे, 61 बनवलेले आहेत शिवशक्ती रायडर्सने आणि 62 बनवायचे आहे टीम सह्याद्री सुपरस्टार या टीमला. आज तिन्ही विभागातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात ज्यांनी एका वाकरामध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. असे बरेचसे खेळाडू तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. कासपठार विभाग, बावीसगाव विभाग आणि उरमोडी परळी विभाग. मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती रायडर्स हा संघ प्रस्थान करतोय. चला थोडीशी आपण घाई करूया, खेळाला स्पीडअप देऊया. सह्याद्री सुपरस्टार आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा अशा ठिकाणी आपल्याला विनंती आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. चला घाई करा, बॅटिंग ऑर्डर पाठवा. श्रेया स्पोर्ट्स आणि सावकार 11 दीपकदादा साळुंके संघमालक संघनायक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सावकार 11 संघनायक आणि संघमालक प्रकाश जाधव साहेबांपर्यंत आपण देखील या. सावकार 11चा संघनायक श्रेया स्पोर्ट्स दोन्ही टीमचा संघनायक आपण आयोजन कमिटी सागर कदम यांच्याशी संपर्क साधा. उद्या सकाळी ठीक 8:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं. चला सावकार 11चा संघनायक आणि श्रेया स्पोर्ट्सचा संघनायक आलेला आहे. आयोजन कमिटी आणि सागर कदम यांच्याशी संपर्क साधा. सावकार 11चा संघनायक आपण देखील या आणि श्रेया स्पोर्ट्स सागर कदम आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना द्या. श्रेया स्पोर्ट्स सावकार 11चा संघनायक लगेचच या. आपण सावकार 11चा संघनायक आपण या. चला मॅच स्टार्ट करा. 62 धावा आणि येणारे बॉल आहेत तब्बल 24. सायकल जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला सतीश पोपळकर आणि दुसऱ्या बाजूला राम देवरे गोलंदाजी मार्गवरती सूरज माने. पहिलाच बॉल ईट का जवाब पत्थर से केलाय पलटवार. सीमारेषेलगत बॉल अडवलेला आहे. तिथे या बॉलच्या पाठीमागे 2 धावा तब्बल प्राप्त होतील. सुरुवात जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासून आक्रमण करणं महत्वाचं आहे आणि तेच इथे केलेलं आहे. सूरज माने यांचा पहिलाच बॉल अगदी कव्हरच्या वरतून खेळला. एका बाजूला बॅटिंग मध्ये सतीश पोपळकर आहेत. पोपळकरवाडीचे राम देवरे, कातवडी बुद्रुकचे आणि लुमणेकोलचे सूरज माने. हो चांगला बॉल टाकलेला आहे इथे सूरज माने यांनी. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल धाव प्राप्त होते. सूरज माने यांनी बॅटिंग तर धमाकेदार केली. बॅटिंग करताना तब्बल 32 बनवलेले आहेत. सतीश पोपळकरने चांगली गोलंदाजी केली. राम देवरे या जोडीला आता धावा बनवावे लागतील. तब्बल 62 धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना चांगला खेळ करावा लागेल आणि ती गुणवत्ता आहे. राम देवरे म्हटलं की आक्रमक फलंदाज, ती आक्रमकता सिद्ध करावी लागेल. बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये सह्याद्री सुपरस्टार या टीम कडून खेळताना त्यांचा खेळ बहरलाय आणि आज त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. चला थोडीशी घाई करूया का. सूरज माने पुन्हा तयार. लुमणेकोल गावचे ऑलराऊंडर खेळाडू. कमी गतीचा बॉल पुढे सोडला. सिंगल सोबत स्कोअर बोर्ड पुढे जाईल, परंतु या मॅच मध्ये प्रति ओव्हरच्या पाठीमागे आपण चर्चा जर केली ना, 62 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 15 धावा तरी तुम्हाला बनवावे लागतील. म्हणजे रिक्वायर्ड 15 आहेत आणि सध्याच्या घडीला खेळ जर तुम्ही पाहिला ना तर 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 आलेले आहेत. म्हणजे याचा विचार प्रकर्त्याने करावा लागेल, कारण समीकरणामधलं अंतर वाढत जाईल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. पॉवर प्ले षटकाचा समाचार घ्यावा लागेल, ज्या प्रकारे शिवशक्ती रायडर्सने घेतला होता. आता समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. पॉवर प्ले तोड फटका
बॉल सीमा रेषेच्या पलीकडे तडक पडक बेधडक फटका आहे मैदानाच्या आतमध्ये. पोपळकर वाडीच्या सतीश पोपळकर यांचा कडक बॉल सीमा रेषा पार षटकार. डावकुरे आत्ताचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सतीश पोपळकर यांना आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. ही त्यांच्या बॅटिंगची लकब आहे. सूरज माने यांच्या विरुद्ध आता केले आक्रमण. हो, टप्पा पडल्यानंतर संपर्क नाहीये. बॉल इथे डॉट आलाय. निर्धाव बॉलची ते सांगता होते. ऑफिशियल पंच जर आपण पाहिलं तर धनंजय कोळी सर, प्रसाद राज्याध्यक्ष सर आणि त्यांची संपूर्ण टीम जोडलेली आहे या स्पर्धेसाठी. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या क्रिकेट स्पर्धेला आहे. धावा धावफलकावरती आहे तब्बल 10. गडी बाद. षटकातला आता शेवटचा बॉल हा प्रगती पथावरती येतोय. बॉलवर तयार. चला थोडस आपण खेळाला स्पीडअप देऊया. बॅकअप कुठे आहे? मिड विकेटला आणि लॉंग ऑनला. हे दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत मोठ्या फटक्यांना अडवण्यासाठी. याही बॉलवरती प्रहार मोठा केला आहे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. मैदानाच्या आतमध्ये सतीश पोपळकर यांनी या मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. सूरज माने यांच्या विरुद्ध पुन्हा केले आक्रमण आणि रेंज मध्ये आलेला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आ गया रेंज में. धावसंख्या 16 आहे. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे जी सरासरी हवी आहे ना ती सतीश पोपळकर आणि टीम सह्याद्री सुपरस्टारने गाठलेली आहे. आता इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. येणारे 18 बॉल 46 धावांची गरज आहे या मॅच. चला घाई करा. 18 बॉल 46 धावांची गरज आहे मॅच मध्ये. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करायचा आहे असं म्हणतात. संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये होईल का आणि तेच आपल्याला पाहावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलेलं आहे? पाटेगर गावचे मयुरेश शेलार ओव्हर नंबर 2 साठी येतात. बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली ना राम देवरे यांना हात खोलावे लागतील. राम देवरे एक आक्रमक फलंदाज, त्यांची ख्याती आहे. ती आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. हो, उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल इथे आलेला आहे. तो डॉट. मयुरेश यांचा वेग पाहायला मिळतोय. मयुरेश शेलार जबरदस्त बॉल टाकलेला आहे. त्यांच्या गोलंदाजीची वेदकता होती परंतु एका बाजूला राम देवरे यांना आता हात खोलावे लागतील आणि आता उशीर होईल या मॅच मध्ये. ज्या प्रकारची बॅटिंग सतीश पोपळकर यांनी केलेली आहे दोन्ही अँगल तुम्हाला पाहायला मिळतात. बॅट्समन आणि बॉलर युनिक लाईव्हने दाखवलेलं हे कव्हरेज आहे. क्या बात आहे. फटका समोर खेळलाय. 2 खेळाडू आहेत, धाबत जात आहेत. व्ही शेप मध्ये खेळलेला फटका दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजरित्या इथे प्राप्त होतील. धावसंख्येला चालना मिळेल परंतु धावसंख्येला आकार आणणारी बॅटिंग इथे करावी लागेल. एका बाजूला राम देवरे यांना आपण पाहत आहोत. गेली कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी. एका बाजूला मयुरेश शेलार यांचा वेग आहे. पाटेगर गावचा निघालाय पुन्हा एकदा. मयुरेश शेलार, पाटेगर. हो, काय वेग आहे आणि वेगच इथे फलंदाजांना बांधून ठेवलंय. रामदेवरे यांना आता विचार करायला भाग पाडलेला आहे. रामदेवरे असे खेळाडू ज्यांनी 1 गाव 11च्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमीच चांगला खेळ केलाय. अनेकदा आपण सह्याद्री सुपरस्टारला बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलेला आहे. त्यावेळेस रामदेवरे यांचा खेळ अनेकदा बहरलाय. आता संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला आणि रामदेवरे यांना संकट मोचक बनावं लागेल. सायंकाळचे आता वाजता आहेत 6 वाजून 14 मिनिटं होत आहेत. ओव्हर नंबर 2 आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. समोरच्या बाजूला आक्रमण. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. हा सांगणारा षटकार रामदेवरे यांच्या बॅटमधून. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल आणि ही त्यांच्या बॅटिंगची लकब आहे. 62 धावसंख्येचा डोलार आहे ते सांभाळायचा आहे. एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. चला थोडंसं स्पीडअप द्या.
खेळाला मयुरेश शेलार पुन्हा तयार होतील. राईट ओव्हर द विकेट समोर कातवडी बुद्रुकचे रामदेवरे. ऑन साइडला बॅकअपला खेळाडू आहे डीपी स्क्वेअर लेगला. बॉल वरती जातील. बॉलची फेकी अगदी एका हाताने सहजतेने करतील. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान हे मानावं लागतं आणि ते समाधान मानलेलं आहे. धावा धावफलकावरती आहे तब्बल 25 धावा 0 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल आहे. चला थोडस खेळाला स्पीडअप द्या. टीम शिवशक्ती रायडर्स आपण काय करा. सतीश पोपळकर आता बॅटिंग साठी आलेले आहेत. डावकुरे आताचे ऑलराऊंडर खेळाडू पोपळकर वाडीचे. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा मयुरेश शेलार तयार होतील गोलंदाजी मार्गवरती. षटकातला टाकतील शेवटचा आणि अंतिम बॉल. खोल टप्प्याचा बॉल. सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न आणि इथे पहा ताळमेळ बिघडलेला आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 62 धावसंख्येचं प्रतिउत्तर देताना आता टीम सह्याद्री सुपरस्टार टीमने धावा किती बनवलेल्या आहेत. 26 धावा म्हणजे विजयासाठी बनवायच्या आहेत 36 धावा. आता इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे 18 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे तब्बल 12 बॉल मध्ये 6 बाहेर मारायचे आहेत. 36 धावांची गरज आहे. 12 बॉल प्रति ओव्हरच्या पाठीमागे 3 बाहेर मारावे लागतील सह्याद्री सुपरस्टार या टीमला. सतीश पोपळकर यांनी आतापर्यंत 2 बॉल बाहेर मारलेले आहेत. एका बाजूला ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजच्या रनवेवरती पर्याय निवडलेला आहे या षटकासाठी. वडगावचे जिल्हा आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू अमर बामरस गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 साठी. बॅटिंग मध्ये सतीश पोपळकर वाडीचे ऑलराऊंडर खेळाडू. बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला भाग्याचा सहारा. फ्लाय स्लिपला बॉल थांबवलेला आहे. सिंगल धाव इथे प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. आता येणारे 17 बॉल 35 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 10 संघांमध्ये सुरू झालेला रणसंग्राम आजचा पहिला दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु पॉइंट टेबलचं दार कोण उघडं करेल. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. 11 बॉल 35 ची गरज सह्याद्री सुपरस्टार साठी. आता रामदेवरे तयार. 1 बॉल त्यांनी बाहेर मारलेला आहे या अगोदर. नजर रोखून धरली. अंपायर कॉल इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी अशा प्रकारचे बॉल टाळावे लागतील. गोलंदाजी करताना अमर बामरस गोलंदाजी मार्गावर तयार होत आहेत आणि इथून पुढे 34 धावांची गरज. येणारे बॉल 11 बॉल 34 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला शिवशक्ती रायडर्स आपण वेळ घेते. आपण थोडीशी घाई करा. ऑन साइडला बॉल वळवलाय. बॅकअपला खेळाडू लॉंग लेगला नाहीयेत. क्षेत्ररक्षक जातील. बॉल अडवतील. बॉलची फेकी करतील. 2 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कधी मोठा फटका येतोय, कधी सिंगल धाव येते, कधी दुहेरी धाव येते. कॅडनेक्स प्रीमियर लीग सुबकाशा ट्रॉफी तुम्हाला 4 पाहायला मिळत आहेत. 360 अंशाचं असणारे क्रीडांगण तळोजा. हो इथे पहा आकुट टप्प्याचा एक तिखट बाउन्सर टाकलाय आणि इथे पहा एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये बऱ्याचशा वेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची तडजोड करावी लागते आणि आयुष्यामध्ये तडजोड हा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. आणि इथे पहा एकाने आपल्या विकेटचा त्याग केलाय म्हणजे रामदेवरे यांनी आपल्या विकेटची तडजोड केली. येत आहेत माघारी. कोणाला बॅटिंगला वेनेकोल गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये येतात आणि आज मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये असताना ते बॅटिंगसाठी येत आहेत.
आज तारणहार त्यांना बनावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक रेंजला सतीश पोपळकर आहेत, हेही विसरून चालणार नाही, कारण ज्या प्रकारे त्यांनी मोठे 2 धमाके केलेले आहेत. किती वरती बॅटिंग करतायत तर ते 17 वरती बॅटिंग करतायत, परंतु एकाला फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये भूमिका बजवावी लागेल आणि तो कोण होणार फिनिशर. काय फटका खेळलाय, परंतु खेळाडू बॉलच्या खाली आले. या बॉलच्या पाठीमागे काही जावा इथे प्राप्त करतायत. अगदी सहजतेने बॉल ऑन साइडला टर्न केला होता, वळवला होता. अमर बांबरस यांनी या ओव्हरमध्ये आतापर्यंत किती बॉल टाकले? 4 बॉल टाकलेले आहेत आणि धावा किती खर्च केलेले आहेत तर आतापर्यंत 6 धावा. म्हणजे काट कसरे षटक आहे. आक्रमण करावं लागेल. मॅचला कलांटी द्यायचं तर सह्याद्री सुपरस्टारला याच ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये विजय सकपाळ, गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे, क्षमता आहे. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही राह बनेगी. आज विजय सकपाळ तू कुछ कर तो सही. बॉल डॉट आलेला आणि आज काहीतरी करावं लागेल. विजय सकपाळ यांना स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. बॉल आला तो डॉट. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. थोडीशी घाई करा. फुलटॉस बॉल. लॉंगॉनला खेळाडू आहेत. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. 3 षटकांचा खेळ आता संपलेला आहे आणि 62 धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना बनवलेले आहेत धावा 32. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 30 आणि येणारे बॉल आहेत 6. रिंकू सिंग यांनी एका मॅच मध्ये अशाच प्रकारच्या काही धावा असताना केलेला खेळ कोण विसरेल. रिंकू सिंग यांनी अशा प्रकारच्या धावा हव्या होत्या, त्यावेळेस मात्र स्वतःला सिद्ध केलं आणि रिंकू सिंग या नावाला IPL मध्ये प्रसिद्धी मिळाली. आज रिंकू सिंगने देखील भारतीय टीमसाठी बरेचसे सामने खेळलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही आणि याही मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. येणारे बॉल शिल्लक आहे 6 धावा बनवायच्या आहे 30. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है. राह की बाबा को सफलता की सीढ़ी बनाता है. हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आता खेळावं लागेल. बॅटिंग मध्ये स्ट्राईक रेंजला कोण आहे? विजय सकपाळ. परंतु एका बाजूला युनिक लाईव्हचंही कौतुक करावं लागेल. युनिक लाईव्हने केलेली सुरुवात आपण पाहिली. आज युनिक लाईव्हने बरेचसे बदल केले आहेत. कोणता खेळाडू बॅटिंगला आलाय ना त्याचे फोटो तुम्हाला प्रकृतीने पाहायला मिळत आहेत आणि युनिक लाईव्हचं कौतुक करावं लागेल. कृष्णा देवरे सर असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल, चांगलं काम ते करतायत. म्हणजे प्रत्येक वेळेस काय अपडेट आपल्याला देता येईल ना याचाच प्रयत्न युनिक लाईव्हने केलेला आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातील हा चॅनल आहे. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा हा चॅनल कव्हर करतोय आणि मी आवर्जून लाईव्हला आज ही गोष्ट बघितली की जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत त्यांचे प्रकृतीने फोटो पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार. बॅकफुटचा पंच आहे. काही खेळाडू कधी कधी एकाच नावाचे असतात परंतु आपण फोटोने त्यांना ओळखू शकतो. म्हणजे हा एक त्यांनी केलेला बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतोय आणि त्यासाठी त्यांचं आपण कौतुक करूया. कॅडनिक्स प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आता समीकरण आहे 29 धावांचं. मॅच महत्वाची आहे. सतीश पोपळकर हा सामना खेचून आणतील का आणि त्यासाठी लढावं लागेल. वक्त से लढकर जो नसीब बदल दे इंसान वही जो आपली तकदीर बदल दे. आज सतीश पोपळकर यांना ती वेळ बदलता येईल का हे पाहावं लागेल. बॉलर तयार. यावेळेला या बॉलवरती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक. बनतील का प्रेक्षक? नाही. पकडले कॅच. विकेटचं पतन. आणि आता या मॅच मध्ये आहे ना परिस्थिती थोडी गंभीर झाली सगळी सुपरस्टार या टीमची. ज्यावेळेस सतीश पोपळकर मैदानाच्या आत बॅटिंग करत होते पहिल्या ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट ज्या धावा हव्या होत्या त्या कुठल्या होत्या, परंतु पहा आपण चर्चा केली की एकाला फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. रामदेवरे माघारी आले. सतीश पोपळकर आता माघारी येत आहेत.
आणि आता समीकरणामधलं अंतर वाढलेलं आहे. आता 4 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. म्हणजे जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहेत. अशाच प्रकारची आता चर्चा करावी लागेल या मॅच मध्ये. कार्तिक जांभळे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. आज कार्तिक जांभळे यांनी गोलंदाजी करताना मागडे षटक हाताळले, परंतु आज बॅटिंग चांगली करावी लागेल. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न ऑलराऊंडर खेळाडू आहेत नावली गावचे. अंपायर कॉल वाईड आहे. म्हणजे इथून पुढे 27 बनवायचे आहेत. 4 बॉल बाकी आहेत. 3 बॉल आहेत, माफ करा, आपण करेक्शन करूया. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि याही मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. परंतु एका बाजूला या मॅच मध्ये आपण चर्चा केली तर शिवशक्ती रायडर्सने पकड मजबूत केली आहे. फटका लॉंगॉनला, आणखीन एक फलंदाज माघारी. म्हणजे शिवशक्ती रायडर्सने जी बॅटिंग केली ना, सुशील डफळ यांनी डावाची सुरुवात काय धमाकेदार केली. त्यानंतर त्या इनिंगला पुढे डेव्हलप केलं सूरज माने यांनी. आणखीन एक फलंदाज माघारी चाललेला आहे. आता सामना निघालेला आहे तो फक्त आता औपचारिकतेच्या दिशेने. आणि या जोरावरती टीमने 61 बनवल्या. 62 धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. सतीश पोपळकर यांनी प्रयत्न केला, रामदेवरे यांनी प्रयत्न केला, परंतु त्यानंतर पाहता मैदानाच्या बाहेर आणखीन एक फलंदाज येत आहेत. आता नरेंद्र गुजर जे बनगरचे आहेत आणि एका बाजूला कार्तिक जांभळे जे नावलीचे आहेत. 2च बॉलचा खेळ बाकी आहे. चला, उद्या तुम्हाला सकाळी लवकर रिपोर्टिंग करायची, पण नोंद घ्या. 7:30 ला तुम्हाला या ठिकाणी टॉस साठी उपलब्ध व्हावं लागेल. 7:30 ला टॉस आल्याच्या पण नोंद घ्या. आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा पहिला दिवस कॅडनिक्स प्रीमियर लीग. आता व्हाईट प्लस 4 आलेले आहेत. समीकरणामध्ये बदल होतोय. आता बनवायचे किती आहेत? 2 बॉल 22. म्हणजे असे काही जर बॉल आले ना तर निश्चित सामना जिवंत होऊ शकतो. आणि कुठेतरी आता पाठीरेखे देखील याच आशेवरती असेल की काही नकारात्मक बॉल येऊ दे आणि आमच्या फलंदाजांनी मोठे फटके मारू दे. हा बॉल आणखीन वाईड बॉल आहे. आता 2 बॉल 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. असे जर काही दिशाहीन बॉल आले तर मॅच ऑन होईल. आणि आता पाठीराखे देखील सह्याद्री सुपरस्टारचे याच विचारामध्ये असतील. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का नाही. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती औपचारिकता. कॅडनिक्स प्रीमियर लीग आजपासून या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि तिन्ही विभागामध्ये या क्रिकेट स्पर्धेची चर्चा आहे. कॅडनिक्स प्रीमियर लीग तिन्ही विभागांना एकत्रित करणारी प्रीमियर लीग आहे. बरेचसे नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी 1 गाव 11 मध्ये आणि बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला असे खेळाडू तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये आवर्जून पाहायला मिळत आहेत. बरेचसे युवा खेळाडू देखील तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि अखेरकार हा सामना इथे संपलेला आहे आणि शिवशक्ती रायडर्सने पहिला विजय प्राप्त केला. हार्डलक टीम, सह्याद्री सुपरस्टार, त्यांना पुढच्या मॅच साठी आपण देऊया शुभेच्छा. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. आणि प्लेयर ऑफ द मॅच आहे ज्यांनी बॅटिंग करताना 32 धावांचा झुंजार खेळ केलेला आहे, लुमनेखोल गावचे सूरज माने. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण त्यांना देऊया. आणि आजचा दिवस या ठिकाणी संपला असं आपण जाहीर करूया. आणि पुन्हा एकदा आयोजन समितीची मी दिलगिरी व्यक्त करतो की पूर्ण दिवस येता आला नाही आणि आजच्या दिवसाची आपण सांगता करूया. सर्वांचा आपण धन्यवाद या ठिकाणी मानूया. जे जे घटक या क्रिकेट स्पर्धेत जोडलेले आहेत त्या सर्व घटकांचा आपण आभार मानूया. आणि उद्या सकाळी आपण ठीक 7:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करा अशी या ठिकाणी आपण विनंती करूया. सूरज माने थँक्यू सो मच. सूरज माने, आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचं. मी आताच ज्यांचा आपण आवाज ऐकला जातो त्याचा पाटण भाई
KSK जावली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज, अर्थातच एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र निलेशजी मर्डेकर सर यांच्या ठिकाणी सन्मान होतो. एक गोड आवाज, माहिती जालर शाल, सौंदर्याचा प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. सुरत मानेला विनंती करतो आपण या आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आणि पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूया अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज निलेश मर्डेकर सर यांना विनंती करतो. आपल्या शुभास्ते आपण सुरत माने या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅचच्या ठिकाणी पुरस्कार द्यायचा. निलेश मर्डेकर सर, निलेश मर्डेकर सर, निलेश सर आपण सामन्यामध्ये आपला शुभास्ते शेवटच्या मॅचला आपला आवाज या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चेक आणि ट्रॉफी निलेश मर्डेकर सर यांच्या शुभास्ते आपण देऊया. सामनावीरची ट्रॉफी श्रेया स्पोर्ट्स आणि सावकर इलेव्हन दोन्ही संघ सकाळी 7:30 ला रिपोर्टिंग करतील. 7:45 ला टॉस होईल आणि 8 वाजता पहिला चेंडू पडेल, याची दखल घ्या. निलेश मर्डेकर सर पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज यांच्या शुभास्ते आपण सुरत मानेला देतोय. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच टायटल कॅडनेट्स प्रीमियर लीग आपण पाहतो.